जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल तर तुम्ही बघितलंच असणार. आपण आज आलो ते मित्रांनो परल वर्कशॉपला. म्हणजे पावसाळा चालू झाला आहे, म्हणजे आपल्याला सर्व पहिले ओढ लागते ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. आता बाप्पाच्या आगमनाला मित्रांनो फक्त 3 महिने उरलेले आहेत. पण थोडाफार आपल्याला इंस्टाग्रामवर माहिती पडले की परल वर्कशॉपचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. आपण तेच बघण्यासाठी जात आहोत मित्रांनो की परल वर्कशॉपचं काम कुठपर्यंत अपडेट घ्यायला जातो आपण. परल वर्कशॉपचं काम कुठपर्यंत पोहोचलेलं आहे ते, आणि बाप्पांच्या नवीन नवीन मूर्त्या कधी बनवायला सुरू होईल ते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळामूर्ती मोरया. तर माझ्या बरोबर आहे ना अर्जुन भाई आले. अर्जुन भाई बिचारा मेगा ब्लॉग असताना पाऊस असताना त्याला मी जबरदस्ती बोलायला की अर्जुन भाई आजाव करके व्हिडिओ बनवणे का चालू करते. तर आजपासून ना मित्रांनो, आज बाप्पाची आपल्या व्हिडिओला पुढचे 3 महिन्याने मित्रांनो कंटिन्युअसली फक्त बाप्पाचे व्हिडिओ असणार आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नवीन नवीन रूपात आपल्याला कोणते कोणते यावर्षी बाप्पा दिसणार आहेत ते तुम्हाला मी सर्व काही दाखवणार. लहान घरातल्यापासून मूर्त्या ते मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या, हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. गेल्या वर्षी 30 व्हिडिओ बनवला, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला. यंदाही मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद द्या असा आशा धरतो मी. तर जास्त वेळ नाही घेत मला व्हिडिओला सुरुवात करूया. चला या. तर मित्रांनो, हे बघा अर्जुन भाई आपल्याबरोबर आहे. तर अर्जुन भाई कैसे? बस ठीक है, मजे में भाई. आप क्या बोल रहे हो और कैसे हो? सब बढ़िया में भाई, आपके आशीर्वाद से सब कुछ चालू है और बाप्पा के आशीर्वाद से. मेरे को कॉल किया कि मतलब हम लोग को जाना है परेल, मतलब वहाँ पे जो भी है मतलब काम चालू हो चुका है, मतलब मंडप बांधने का. तो आपको पता ही होगा कि जून महीने से बहुत ज़ोरों में बारिश होती है. तो परेल का जो वर्कशॉप है फटाफट अभी बांध के खड़ा कर देंगे. और 6 तारीख का जो डेट है पीयूपी बंदी का, वो भी आपको सारे अपडेट मिल जाएंगे. हाँ, वीडियो में कंटिन्यू बने और चलते परेल के वर्कशॉप पहला. तो अर्जुन भाई चलते चलते एक सवाल पूछता हूँ. हाँ बोलिए ना. अपना मतलब फेमस है गोड गणपति, मुंबई का राजा, चिंतामणि. तो ये डाल पे मुझे भी थोड़ा लग रहा है कि बाप्पा का रूप कौन सा दिखने मिलेगा इस बार. आपको तो बहुत ही अच्छे मतलब रूप मिलने वाले. अभी तक तो मुझे भी पता नहीं, बट एक गणपति जो है बहुत ही गोड गणपति बोलते हैं, अखिल चंदनवाड़ी. वो बहुत ही सुंदर मूर्ति थी. इस साल जो निकाला था परेल के वर्कशॉप से आगमन हुआ था, बहुत ही अद्भुत मूर्ति थी. एक पैर पे खड़ी थी और फुल क्राउड. संडे का दिन था आगमन, तो इस बार भी आपको देखने मिलेगा शायद वही क्राउड और वही आगमन. तो चलते हैं पहिला परेल के वर्कशॉप. तर मित्रांनो, आपण आता परल वर्कशॉप जे पोचलो आहे तिथे तुम्हाला दिसतं इकडे बांबू लावलेत. आता आपण जाऊ आतमधून बघू अजून किती काम चालू आहे आणि किती टाईम लागेल पूर्ण वर्कशॉप तयार होण्यासाठी. आपण बघू शकता ना इथे माणसं काम करतात बघा. जाऊ आता आपण एंट्री करू आतमध्ये. चला या. तर मित्रांनो, आपल्याला हा परल वर्कशॉप बॅक साईडचा गेट आहे. आता आपण यांना जाणार आहे ते मेन म्हणजे ना मित्रांनो पुढच्या गेटला, जिथून बाप्पांचं आगमन होत राहतो. आणि आता पुढचे 3 महिने बाप्पांचं आगमन तिथूनच होणार आहे. तर आपल्याला त्याच गेटनी ना मित्रांनो बाप्पांचे नवीन नवीन रूप 2025चे आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर इकडे बघा तुम्ही माणसं काम करतात मंडपाचं बाप्पांच्या. आपण जाऊ. अर्जुन भाई तिकडे पुढे गेलेलं आहे, आपण त्याला भेटू. आणि आपण फ्रंट गेटला म्हणजे हायवेच्या रोडला आपण जाणार आहे. फ्रंट गेट आपण बघू बाप्पांच्या, जिथे आपल्याला आता 2 ते 3 महिने तिकडे काढायचेच आहे. तिकडे कंटिन्यू आपल्याला इकडे जायचं आहे. तर ही तर मित्रांनो फक्त ना सुरुवात आहे. पुढच्या अजून 10-15 दिवसांना मजा येणार आहे. तसा पूर्ण आपलं वर्कशॉपचं काम झालं ना त्याच्यानंतर खूप मजा येणार. खूप सारे यूट्यूबर येणार आहेत तिकडे आणि बरेच दिवसांनी आपले जुने मित्रसुद्धा भेटणार आहेत. चला तुमच्या जास्त नाही वेळ वगैरे जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आहे ना आता पोचलेलो आहे परल वर्कशॉपच्या मेन गेटला. आपला अजय भाई तिकडे शूट करतोच आहे. आणि काही मंडळवाले पण आलेले आहेत व्हिडिओ म्हणजे बाप्पांच्या मूर्ती बुक करण्यासाठी, म्हणजे डिझाईन. तर आपण पाहू शकता परल वर्कशॉप बघा. काम सुरू झालेलं आहे आणि पुढचे 5-1 हप्त्यामध्ये पूर्ण काम होणार आहे. हे पहा मित्रांनो, आतमध्ये आलो आहे. मित्रांनो, आता काही दिवसातच आहे ना, म्हणजे बोललं तसं सुरुवातीला 5-10 दिवसामध्ये ना पूर्ण मित्रांनो काम झालेलं असेल. आता एक साईडीचं जर बांबू तो उभे केलेले आहेत आणि एक साईडीचं बाकी आहे अजून, पाहू शकता. तर लवकरात लवकर आशा धरूया काम फटाफट पूर्ण होऊन दे. खूप मजा येणार आहे यंदा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे काही मंडळवाले आलेले आहेत. मूर्ती बुकिंग चालू झालेलं आहे इकडे बाप्पांची. आणि आपण बघूया आता मधोमध उभे आहेत आपण. काम जोरात एकदम चालू आहे. परल वर्कशॉपचा मंडपाचा.
बरेचशी माणसं कामाला लागल्यात। आता एक साईडचं ते बांबू बांधून राहिलेलं, आता इकडे सुरुवात केलेली आपल्या समोर बघू शकतो। आता पुढचे 5-1 दिवसामध्ये पुढच्या संडेपर्यंत ना तरी रविवारपर्यंत ना खूप प्रमाणात जास्त प्रमाणात काम झालेलं असेल। आता तर फक्त सुरुवात आहे, पण सुरुवात पाहण्यासाठी आलेलो। खूप भारी वाटतं येऊन मित्रांनो आज। आणि ह्याच ठिकाणी 2025चे आपल्याला नवीन नवीन बाप्पांचे रूप बघायला भेटणार आहेत। आतुरता लागली आहे की गोड गणपती, खेतवाडीचा राजा, मुंबईचा राजा आपल्याला कोणत्या कोणत्या नवीन रूपात दिसणार आहे। आतुरता आहे। चिंतामणी आपला लाडका, चिंचपोकळीचा लाडका आपला चिंतामणी कोणत्या रूपात आपल्याला बघायला भेटणार आहे। आणि अर्जुन भाईचा तो इकडे थोडा फोटोशूट चालू आहे। अर्जुन भाई कैसा लग रहा है, काम शुरू हुआ देखे तो? बट ये अपना अंदर हम लोग आए तो बहुत चिक्कल विक्कल है, तो आने के लिए बहुत कंटाला लगा था अंदर। फिर भी हम लोग अंदर आ चुके हैं। फिर भी मतलब कोशिश है कि मतलब लोगों को वीडियो के माध्यम से दिखाएंगे कि कितना काम चालू है, कितना बाकी है। मज़ा आ रहा है भाई? आज 1 साल के बाद अंदर एंट्री मार रहे हैं आप? बहुत मज़ा आ रहा है। अभी कंटिन्यू 3 महीना तो आना जाना लगा ही रहेगा, जब तक मतलब आगमन नहीं होता है चालू ही रहेगा वीडियो, मतलब कंटिन्यू हम लोग आगे। तर तुम्हाला ना सुरुवातीला बघा, आता बरेचसे आणखीन मंडळवाले आलेले आहेत बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी। तर लवकर तुमच्या मंडळाची मूर्ती जर द्यायची असेल तर लवकरच या। मित्रांनो इकडे ना आता या वर्षीनं खूप मजा येईल। बरेचसे आता मंडळ इथे बरेचसे मंडळ आलेले आहेत, काही पोलीस चौकीवाले आलेले आहेत, ते बघू आपण, पण मजा येणार आहे। आणि पोलीसवाले पण आले। हां इकडे आता पोलीसवाले सुद्धा आले आहेत। इथं अलाउड नाही ब्लॉग वगैरे बनवायचा, तरी पण आम्ही बनवतो, कशा तरी बनवतोय आम्ही, बघू आता। यूट्यूब बंदी तर व्हिडिओ पण बंदी आता वाटत मला आता। हां यावर्षी व्हिडिओ बनवायला भेटेल की नाही त्याच्यावर पण थोडा टेन्शन आहे। पण आपण बाप्पांकडे मागणं करू की सगळे रस्ते मोकळे होऊन दे तुझ्या येण्याचे, क्या अजय भाई कसं आहे? पाहिजेच आपल्याला। हां तर मित्रांनो आपण आता ना या बॅक गेटने आपण बाहेर चाललो आहे। कुठे चाललो तुम्हाला या सांगतो। तर मित्रांनो आपण बाहेर चाललोच आहे इकडून, आणि कुठे जातो तुम्हाला बाहेरच जाऊन सांगतो। त्यामुळे त्याच्या आधी थोडासा एक शूट करून दाखवू तुम्हाला। अजय भाई चलो जल्दी, अजय भाई आ रहे भाई सामने से, जाते हैं बाहर, थोड़ा दिखाते एक जगह पर जाने का है, आपको बताते हैं। अच्छा तर मित्रांनो आपण ना परत एकदा पुढच्या गेटवरती आलो आहे। आता रोड तुम्हाला जेवढा खाली दिसतोय, आता पुढच्या 1 महिनाभरामध्ये ना इथे आता रोज शनिवार रविवारची गर्दी असणार आहे, कारण का बाप्पांचं आगमन चालू होणार पुढच्या एंडिंगपर्यंत ना, जूनच्या एंडिंगपर्यंत ना कदाचित बाप्पांचं आगमन सुरू होईल, किंवा जूनच्या मध्येच 20-22 तारखेपर्यंत आगमन सुरू होणार आहे। तर आता सध्या तर हा रोड तुम्हाला खाली दिसतोय। आता पुढे खूप मजा येणार आहे। यूट्यूबर लोक काही बाप्पांच्या नवीन नवीन मूर्त्या बघायला येतात, ते भाविक पण उभे राहतील इकडे। आणि प्लस यंदा यावर्षी ना इकडे जी झाड आहे समोर ना, कधी चढायचा कोणी प्रयत्न करू नका, अरे मी इथं चढलो नाही गेल्या वर्षीपासून। आता आपण आहे ना मित्रांनो कोणत्या साईडला चाललो आहे, तर आपण चाललो तर गणेश संकुलच्या साईडला। तर मित्रांनो आता आपण इकडून चाललो आहे ना ते गणेश संकुलला, करी रोड ठिकाणी। गणेश संकुलमध्ये बघू आता तिकडे तयारी सुरू झाली आहे की नाही वर्कशॉपची गणेश संकुलमध्ये। तर लवकर जाऊ, पोचू तिकडे आणि तुम्हाला दाखवतो गणेश संकुलचा वर्कशॉप। तर मित्रांनो आता आपण ना गणेश संकुलच्या फ्रंट गेटला पोचलेलो आहे, परल वर्कशॉपवरून आपण आलेलो आहे। आता इथून सुद्धा ना मित्रांनो काही दिवसात गणेश संकुलमधून सुद्धा बाप्पांचे नवीन नवीन रूप आपल्याला बघायला भेटतील। गेल्या वर्षी इथून जी मुर्ती निघाली ना मित्रांनो गणेश संकुलमधून, ती होती कामाडीपुराचा बाप्पा बर्फानी, भव्य दिव्य मूर्ती होती बाप्पा बर्फानीची। ती मूर्ती माझ्या खूप मनात बसलेली, ती सर्वात उंच होती, आपल्या ब्रिजपर्यंत वरपर्यंत टेकत होती। ती मूर्ती तिकडे मध्ये आणली गेलेली गेल्या वर्षी थोडीफार। तर आपण बघूया गणेश संकुलचा गेट आहे आपला। अजय भाई सुद्धा व्हिडिओ चालू करते। भाई पिछले साल का गणेश संकुल से बाप्पा बर्फानी का जो मूर्ति निकला था कामाडीपुरा का, हाँ भाई ब्रिज पे ना मतलब पूरा टच हो गया था। हाँ तो उनको लेके जाते जाते बोलते दूसरे दिन सुबह 4 बज गया, ऐसा सुनने में आया। अभी इस साल का भी इंतजार कि बाप्पा बर्फानी कौन से रूप में आएगा। इतना हाइट मत बढ़ाओ, थोड़ा हाइट कम रखो। हाँ थोड़ा हाइट कम करो, थोड़ा आसान रहेगा। हाँ 2 दिन लगेगा तो मतलब क्या आगमन। तर आता ह्याच गेटवरनं ना मित्रांनो ना गणेश संकुलच्या खूप सारे बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा इकडून येणार आहेत।
आता आपण जाऊ बॅकच्या गेटला, बघूया तिकडून काम चालू झालं की नाही आपल्याला दिसेल. मित्रांनो आता आपण इथून थोडंसं ना बघायचा प्रयत्न करूया आतमध्ये. बघा इथून आता थोड्या दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे. आतमध्ये काम चालू आहे, कदाचित केलं असेल. आपण जाऊ आता बॅक साईडला. बघा मित्रांनो आपण लालबागच्या इकडे आहे. आता काही दिवसातच आहे ना मित्रांनो ही पूर्ण नगरी गणेशमय नगरी, अशी तर वर्षभर आपली गणेशमय नगरीच आहे. आता इकडून आहे ना मित्रांनो चारही साईडीने बाप्पाचे सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. चारही दिशांनी ह्याच ठिकाणाला बाप्पाच्या मूर्त्या येतील. आणि इकडेच काळा चौकीचा महागणपतीला ताडदेव गोविंदा पथक सलामी देतो ह्याच ठिकाणी. आणि काळा चौकीचा महागणपतीचा सुद्धा आपल्याला आतुरता आहे बाप्पा कोणत्या रूपात असेल ते. आता जाऊ आपण करी रोड साईडला बॅकच्या गेटला गणेश संकुलच्या, बघू तिकडे काय तयारी आहे. आपण गणेश संकुलच्या पाठच्या गेटला आलो आहे, बघतोय बंद आहे. आणि अजून काय इकडे काय सुरुवात पण नाही झाली आहे वर्कशॉपची, बंद आहे आतमध्ये, आपण जाऊ पण नाही शकत. तर मित्रांनो आता मग आपण गणेश संकुलवरून पुन्हा एकदा इकडे आलेलो आहे परेलला, कारण का गणेश संकुलमध्ये काहीच काम अजून सुरू नाही झालं. तसं तुम्हाला दाखवलं थोडा एक दोन सेकंडसाठी आपण दाखवलं असेल, कारण का दाखवण्यासारखं काय नव्हतं. जेवढं परेलला जेवढं काम झालं आहे तिथून काय नाही. आता कदाचित पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा 10-15 तारखेपासून तिकडे सुद्धा काम होईल, चालू होईल. आपण तेव्हा सुद्धा तिकडे जाऊन आपण व्हिडिओ बनवू. आपण मुंबईमधले टॉप 5 आहेत ना जे मोठे मोठे गणपतीचे बाप्पांचे कारखाने आहेत, त्यांची आपण एकत्र आपण व्हिडिओ एक दिवस बनवू नक्कीच. तर मित्रांनो आतापर्यंत या व्हिडिओमध्ये एवढाच होता. तर आणखी मित्रांनो पुढे खूप सारा व्हिडिओ येणार बाप्पांच्या. आता तर पहिली ही सुरुवात होती, फक्त एक छोटी झलक होती. आता पुढे ना खूप सारे व्हिडिओ येतात गणपती बाप्पांचे, छोटे छोटे मूर्त्यापासून ते मोठे मोठे मूर्त्यांपर्यंत तुम्हाला सर्व काही आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार. तर मित्रांनो प्लीज लवकर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज एकदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या नवीन ठिकाणी, नवीन जागेवरती, नवीन बाप्पांच्या वर्कशॉपमध्ये, नवीन कारखान्यामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. व्हिडिओमध्ये जाता जाता बोला एकदा गणपती बाप्पा मोरया.